हे सृष्टीच्या निर्मात्या, नको तुझा घोडा, नको तुझी गाडी, नको तुझा चिरेबंदी वाडा, नको तुझे अंबर, तारकांचे झुंबर, फक्त 2 वेळेच्या अन्नाचे 4 घास दे, आणि शक्यच असेल तर रात्रीच्या मुक्कामाला 1 छप्पर दे, 1 छप्पर दे. प्रख्यात कवी माधव सरकुंडे यांची ही कविता. खरं तर ही कविता नसून चौफेर उद्ध्वस्त झालेल्या माणसांची आर्त हाक आहे. आणि ही आर्त हाक ऐकली असेल वेड्यांसाठी वेड्या झालेल्या एका ध्येय वेड्या तरुणाने. आणि या तरुणाचं नाव आहे संदीप बाबाराव शिंदे. व्याधी आणि व्यथा यांचा संयोग झालेली माणसं म्हणजे मनोरुग्ण. आपण त्यांच्याकडे कायम तुच्छतेने, हेटाळणीने बघत आलेलो आहोत. खरं तर यांचं जीवन म्हणजे एक अंधारी गुहाच असते. मात्र संदीप शिंदे नावाचा अवलिया सेवेची मशाल घेऊन या मनोरुग्णांच्या अंधाऱ्या गुहेत शिरतो. अशा अनामांच्या भटकंतीला निवारा, पोटाला अन्न आणि योग्य उपचार मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. यवतमाळ ते पांढरकडा हायवे रोडनी मोदा या गावामध्ये त्या बसस्टँडवर ही महिला अत्यंत वाईट अवस्थेमध्ये पडून होती. अशा अवस्थेमध्ये हिला त्या ठिकाणावरून येथे नंददीप येथे आणलं आणि तिचे केस कर्तन करण्यात आले आणि तिच्या डोक्यामध्ये असलेली मोठी जखम, त्या जखमेचं ड्रेसिंग करून मलमपट्टी करण्यात आली आणि आंघोळ करून तिला नीटनेटके कपडे नेसून देण्यात आले. आणि अजूनही तिला पूर्णपणे भान आलेला नाही. अर्थातच त्याच्या मदतीला समर्थपणे साथ देते त्याची सहचारिणी सौ नंदिनी संदीप शिंदे. आणि यासाठी त्यांनी स्थापन केली नंददीप फाउंडेशन. खरं तर ही एक संस्था, परंतु ही संस्था नसून यांचा स्वर्गच आहे. होय, यांच्यासाठी ही संस्था स्वर्गच ठरली आहे. कारण या रुग्णांची कित्येक महिन्यांपासून अंघोळ नसते की केसांना कंगवा नसतो. रोडच्या मधामध्ये येऊन ही खूप जोरजोरात ओरडायची, खूप अशी लंबी जीप काढायची आणि प्रत्येक वाहनाला अडवायची. अशा अवस्थेमध्ये बबिताताई रस्त्याने बबिताताईला खूप लोक घाबरायचे आणि डॉक्टर मानसोपचार तज्ज्ञाच्या उपचाराने आज बबिताताई पूर्णपणे बरी झालेली आहे. आणि दररोज सगळं साफसफाईचं, आमच्या निवारा केंद्राच्या साफसफाईचं काम ही बबिताताई पूर्ण करते. संदीपचा लहान भाऊ वयाच्या 14व्या वर्षी वारला. त्याचा अचानक मृत्यू संदीपला अस्वस्थ करून गेला. समाधान, शांती शोधत संदीप कधी मंदिरांच्या पायरीवर बसला तर कधी कुठे भटकत राहिला. अशा फिरस्तीत असतानाच बेघर मनोरुग्णांच्या यातना त्याने जवळून पाहिल्यात. त्यांना जमेल तशी मदत करण्याचाही प्रयत्न केला. अशांच्या सेवेतून आपल्याला आंतरिक शांतता गवसते हा प्रत्यय आला. अवहेरलेल्या मनकवड्यांची व्यथाच संदीपची जीवनगाथा बनण्याचा हा आरंभ होता. यातूनच संदीपने मनोरुग्ण सेवेला सुरुवात केली. कुणालाही किळस वाटावा असा हा प्रकार. मात्र संदीप कोणतीही पर्वा न करता त्यांना बेघर निवारा केंद्रावर आणतो. कालपर्यंत अक्षरशः मरणप्राय जीवन जगत असलेल्या या शेकडो मनोरुग्णांचा जणू पुनर्जन्मच होतो.
या बेघर महिला प्रभूजींच्या हातामध्ये 100पेक्षा जास्त विविध प्रकारचे कडे आढळून आले आणि ते काढण्यासाठी आम्हाला कटर मशीनचा वापर करावा लागला। पगार जास्त पाहिजे असल्यामुळे हा नोकरी सोडून आला आणि जास्त पगारासाठी तो इकडे आला आणि गावाकडे आल्यानंतर त्याला रिकामा राहिला तो काही दिवस आणि नोकरी लागली नाही। शेवटी त्याचं मानसिक संतुलन ढासळलं आणि तो रस्त्यावर आला। एका नाल्यामध्ये तो आम्हाला शिरपूर या गावामध्ये सापडला। दातामध्ये त्याच्या होटामध्ये पन्न्या घातलेल्या होत्या आणि त्या ठिकाणावरून आम्ही त्याला नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे आणलं। संदीप या मनस्वी लोकांना मनोरुग्ण न म्हणता प्रभूजी म्हणतो। त्यांची सेवा हीच प्रभूची सेवा असा त्याचा स्वामी विवेकानंदांच्या प्रमाणे विश्वास आहे। यवतमाळ शहरात तो कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय करण्यास 18 वर्षांपूर्वी आला। सलूनचं दुकान सांभाळत त्याची प्रभूजी सेवा सुरूच होती। नंदिनीताईंशी संदीपचा 2010 साली विवाह झाला। हळूहळू संदीप मनोरुग्ण सेवेत पूर्ण वेळ खर्च करू लागला। 2020 म्हणजे कोरोनाचा काळ, सगळे घरात बंदिस्त। संदीप मात्र प्रभूजीच्या सेवेसाठी बाहेरच असायचा। नंदनवन फुलवण्याआधी काट्यांचा रस्ता पार करावा लागतो। तो या जोडप्याने पापणीत पाणी आणि दृष्टीत स्वप्नांची गाणी घेऊन पार करणे सुरू ठेवले आहे। आज नंददीपच्या छायेत 135च्या वर रुग्णांची सेवा सुरू आहे। आजवर खणखणीत तंदुरुस्त झालेले 90च्या वर रुग्ण आपल्या घरी परतले आहेत। यामुळे कुणाला आपली हरवलेली आई मिळाली तर कुणाला बाबा मिळाले, कुणाला आपली मुलगी मिळाली तर कुणाला बहीण, कुणाला भाऊ मिळाला। संदीपच्या या सेवा कार्याला असंख्य यवतमाळकरांनी वेळोवेळी मदतीचा हात देऊन आम्ही तुझ्या सोबत आहोत याची ग्वाही दिली आहे। संत गाडगे बाबा म्हणतात त्याचप्रमाणे संदीप नंदिनी भुकेल्यांना अन्न देत आहेत, बेघरांना आसरा देत आहेत, उघड्या नागड्यांना वस्त्र देत आहेत। देव देवार्यात नाही, देव नाही देवार। देव अंतरात नांदे, देव दाही दिशी पोंदे, देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी। हे सेवाव्रती संदीप आणि नंदिनी तुम्हाला सॅल्यूट, त्रिवार सॅल्यूट। आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या तमाम सेवाभावी लोकांनाही त्रिवार सॅल्यूट, त्रिवार सॅल्यूट। अमरावती विद्यापीठामध्ये गाडगेबाबांच्या नावाने अध्यासन सुरू झाले। अध्यासन सुरू झाल्यानंतर गाडगेबाबांच्या नावाने पुरस्कार सुरू व्हावा,
समाजामध्ये अनेक व्यक्ती आहेत, सामाजिक संस्था आहेत आणि त्यांच्या माध्यमातून समाजकार्य केलं जाते आणि त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या सामाजिक कार्यापासून प्रेरणा व्यक्तींना आणि समाजाला मिळावी, त्या माध्यमातून समाजाचा विकास व्हावा, हा महत्तम उद्देश डोळ्यासमोर ठेवून बाबादादांनी 2003 पासून आपल्या वडिलांच्या नावाने कैलासवासी नागोरावजी जयरामजी मेटकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा पुरस्कार सुरू केला आणि जवळपास 21 वर्ष हा पुरस्कार सुरू होऊन झालेला आहे. यावर्षी आम्ही नंदादीप फाउंडेशनची निवड केली. याकरिता माननीय कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली निवड समिती होती. त्या निवड समितीमध्ये माननीय कुलगुरू सर होते, त्यानंतर डॉक्टर दिलीप काडे सर होते, डॉक्टर निलेश कडू सर होते आणि दानदात्यांचे प्रतिनिधी डॉक्टर भैयासाहेब मेटकर होते. त्यानंतर सचिव म्हणून कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे सर होते आणि या निवड समितीने प्राप्त झालेल्या प्रस्तावाचा बारकाईने अभ्यास केला आणि दशसूत्रीमध्ये ज्यांचं जास्त काम आहे, ज्यांना जास्त गुण मिळाले, अशा नंददीप फाउंडेशनची यावर्षी निवड केली. मी पुनश्च एकदा आपण त्यांचं टाळ्या वाजवून नंददीप फाउंडेशनचं अभिनंदन करूया. मी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की ते कैलासवासी नागोरावजी, कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा आणि स्वर्गीय बबनदादा मेटकर यांच्या प्रतिमेचं पूजन करतील, पुष्प अर्पण करतील आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करतील. संत गाडगे, कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी पुराण मंत्रतंत्र देव देवस्की चमत्कार असल्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका, अशी शिकवण त्यांनी समाजाला दिली. समाजातील अज्ञान, अस्वच्छता व अंधश्रद्धा यांनी बुरसटलेला समाजाचा विकास करण्याचे व्रत हाती घेऊन कीर्तनासारखे प्रभावी माध्यम वापरून केलं आहे. मान्यवरांच्या हस्ते नुकतंच दीप प्रज्वलन झालेलं आहे आणि त्यांच्या प्रतिमेचं पूजन सुद्धा या ठिकाणी होत आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती बसून घ्यावं. मी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर मिलिंद बाराते सरांचं पुस्तक देऊन या ठिकाणी स्वागत करावं. श्री संदीप शिंदे यांचं सुद्धा पुस्तक देऊन स्वागत करतील. मी पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं आणि सभागृहामध्ये उपस्थित सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि प्रास्ताविक करण्याकरिता कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे सरांना विनंती करतो. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीनं कैलासवासी नागोरावजी जयरामजी मेटकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ श्री संत गाडगेबाबा सामाजिक कार्य पुरस्कार 2024च्या वितरणाकरता आज या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. असे सन्माननीय व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री भैयासाहेब मेटकर, ज्यांच्या संस्थेची निवड या पुरस्कारासाठी झालेली आहे, असे या नंददीप फाउंडेशनचे कर्ता करविता यवतमाळहून या ठिकाणी खास उपस्थित असलेले श्री संदीपजी शिंदे, नंददीप फाउंडेशनचे सन्माननीय संचालक स्नेही श्री अनंतजी कौलगीकर, निवड समितीचे सन्माननीय सदस्य प्राध्यापक डॉक्टर दिलीपजी काळे. सातत्यानं विद्यापीठानं कुठलेही उपक्रम घेतल्यानंतर विद्यापीठाला समाजातून कुठल्या तरी पाठबळ लाभावं याकरता सातत्यानं पाठीशी उभे असलेले सन्माननीय माजी नगरसेवक श्री प्रदीपजी बाजड,
यवतमाळहून ज्यांचं सत्यसाई फाउंडेशनच्या संदर्भातलं फार मोठं कार्य आहे, असे अनेक विविध समित्यांवर ज्यांनी आपापली कारकीर्द यशस्वीरित्या भूषवली आहे, असे सन्माननीय माजी प्राचार्य डॉक्टर प्रकाशजी नांदुरकर, सन्माननीय ज्येष्ठ रंगकर्मी, जिल्हा परिषदेसारख्या अतिशय महत्वाच्या पदावर ज्यांनी आपापल्या सेवा दिल्या असे प्रकाशजी साबळे साहेब, ज्येष्ठ साहित्यिक श्रीमान सतीशजी तराळ, यवतमाळहून खास या ठिकाणी क्रीडा क्षेत्रातलं एक वेगळं नाव श्री अनंतजी पांडे, विद्यापीठाच्या अधिसभेचे सन्माननीय सदस्य डॉक्टर सुभाषजी गावंडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर नितीनजी चांगोले, अमरावती जिल्ह्याला भूषणावं वाटावं असं सातत्याने ज्यांनी आपली सेवा देऊन एकलव्य अकादमी अशी नांदगाव खंडेश्वर सारख्या एका छोट्या ठिकाणी अकादमी चालवून केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तराला अमरावती जिल्ह्याला मान मिळवून जे धनुर्धर तयार केले, तसे नांदगावहून खास या ठिकाणी उपस्थित असलेले आणि सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेले श्री सदानंदजी जाधव, आणि या सभागृहात प्रत्येकच व्यक्तीला स्वतःचं कुठलं तरी वलय आहे, समाजात काहीतरी काम करण्याची जिद्द आहे, आणि म्हणून देखील आपल्यासारख्याच कार्य करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जर पुरस्कार मिळत असेल तर त्याचं कौतुकाची थाप त्याच्या पाठीवर द्यावी, याकरता सुद्धा आवर्जून उपस्थित असलेले सभागृहातील सर्व मान्यवर, सर्वप्रथम या विद्यापीठाचा कुलसचिव या नात्याने मी आपलं स्वागत करणं माझं प्रथम कर्तव्य समजतो. आपल्याला विदित आहे की यावर्षीचा हा जो संत गाडगेबाबा सामाजिक कार्य पुरस्कार आहे, हा यवतमाळच्या नंददीप फाउंडेशनला घोषित झाल्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं मी नंददीप फाउंडेशनचं आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्या आणि संचालकांचं मनपूर्वक आपल्या टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करतो. मध्ये कैलासवासी नागोरावजी जयरामजी मेटकर स्मृती प्रित्यर्थ हा जो सामाजिक पुरस्कार विद्यापीठाच्या वतीनं प्रतिवर्षी पुरस्कार दिला जातो, आज तयागत जवळपास 21 व्यक्ती अथवा संस्थांना हा पुरस्कार विद्यापीठाच्या वतीनं देण्यात आलेला आहे. ज्या व्यक्तींच्या सामाजिक कार्याचा गौरव केला गेला, त्याच गौरवाचा सामाजिक कार्य हे समाजाला दिशादर्शक राहावे आणि अनेक व्यक्ती आणि संस्थांनी पुढे येऊन गाडगेबाबांच्या विचारानुसार आपल्या समाजाला सेवा द्यावा, हा इतका उदात्त हेतू हा पुरस्कार सुरू करण्यामागे मेटकर परिवार आणि पर्यायानं विद्यापीठाचा होता. यावर्षीच्या पुरस्काराकरता सुमारे 11 अर्ज विद्यापीठाला विविध संस्था आणि व्यक्तींचे प्राप्त झाले होते, आणि विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने दिलेल्या मान्यतेनुसार जी छाननी समिती या पुरस्काराचे अर्ज करण्याकरता गठीत करण्यात आली होती, त्या समितीला सुद्धा प्रश्न पडावा अनंतराव इतके मोठे अर्ज, इतकं सुंदर काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचे प्राप्त झालेले होते. आणि ज्या नियमाच्या अनुषंगाने ही छाननी झाली, त्या नियमाच्या अनुषंगाने सर्व प्रस्तावांमध्ये अधिक गुण मिळाल्यामुळे नंददीप फाउंडेशन या संस्थेला डॉक्टर मिलिंद बारहाटे सरांच्या अध्यक्षतेखाली जी समिती संपन्न झाली होती, त्यांचा पुरस्कार या ठिकाणी घोषित करण्यात आले आहे. आणि आज माननीय कुलगुरूंच्याच हस्ते हा पुरस्कार देखील या नंददीप फाउंडेशनला इथे वितरित केला जाणार आहे. आपण जाणतो की गाडगेबाबांच्या दशसूत्रीतील तत्वांप्रमाणे ही संस्था सातत्याने काम करीत आहे. बेवारस, उघडे नागडे, अंध, पंगू, दुःखी, ज्यांचं घर कुटुंब आप्त हरवलेले आहे, अशा रस्त्यावर भटकणाऱ्या लोकांसाठी ही संस्था सातत्याने आपल्या सेवा अर्पण करीत आहे. खरं पाहिलं तर एखाद्या माणसाला ही सेवा जर अर्पण करायची असेल तर तो कुठेतरी खूप धनाढ्य असला पाहिजे, त्याचं कुठेतरी तो बलशाली असला पाहिजे, त्याला कुठला तरी राजकीय आश्रय असला पाहिजे, अशी सातत्यानं समाजात एक अपेक्षा असते. परंतु स्वतः सलूनचा व्यवसाय करून माझ्या तुटपुंजा रकमेमध्ये मिळत असलेल्या रकमेमध्ये सुद्धा मी या काहीतरी राष्ट्राचा नागरिक म्हणून देशाच्या नागरिकांसाठी काहीतरी देणं लागतो, हा उदात्त भाव ज्या वेळेला ठेवून सलूनचा व्यवसाय करीत संदीप शिंदे या एका सामाजिक कार्यकर्त्यांना मनोरुग्णांची, निराश्रितांची, भुकेलेल्यांची, तहानलेल्यांची सेवा करण्याचा एक विडा ज्या वेळेला उचलला, मला असं वाटतं त्यावेळेला संदीपजींच्या मनात अनेक प्रश्नांचा महामेरू तयार झाला असेल. कारण प्रत्येक कार्य आरंभ करायचं म्हटलं की अनेक संकटांची मालिका आणि निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर माणूस अडकतो, आणि दुर्दैवानं जे प्रश्नांवर अडकले त्यांना आयुष्यात उत्तरं सापडत नाही, आणि उत्तरांची अपेक्षा करता कितीही प्रश्न येत असेल
तरी मी त्यासाठी संघर्ष करीन, अशा पद्धतीची काहीशी मनोभावना असणारे लोकच अशा पद्धतीचं कार्य हे समाजात ठेवून जातात आणि अशाच पद्धतीच्या पाऊलखुणांवर समाज देखील राष्ट्रामध्ये एक वेगळी भावना आणि भूमिका घेऊन तयार होत असतो. या कार्यांमध्ये खऱ्या अर्थानं संदीप शिंदे यांचं नाव हे अग्रस्थानी आपल्या जिल्ह्यामध्ये राहू शकतं. या कार्यामध्ये त्यांनी जसजसं ते समोर गेले तसतसे अनेक लोकांना त्यांनी सहभागी करून घेतलं. समाजातील मनोरुग्णांना रुग्णालयात भरती करणं, त्यांच्यावर औषधोपचार करणं, त्यांना धीर देणं, या कार्यासह भिक्षेकरांना, भटकणाऱ्यांना, निराश्रितांना धीर देणं, आधार देणं, या सर्व कामं ही नंदादीप फाउंडेशन आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आवडीनं करतात. मित्रो, या ठिकाणी स्वतः मला उल्लेखित करावंसं वाटतं की ज्या वेळेला एखादा भटकणारा किंवा निराश्रित व्यक्ती तो मनोरुग्ण असल्यास त्याच्या शरीराचा येणारा वास देखील अर्धा सेकंद सुद्धा सहन करण्याची सामान्य माणसाची क्षमता नसते. अशा ठिकाणी या सर्व निराश्रितांना त्यांचे षोडोपचार करून त्या ठिकाणी सर्व प्रकारची त्यांची जी शुश्रूषा आहे ती करायचा मोठा विडा ही संदीप शिंदे आणि यांच्या सर्व चमूनं केलेली आहे. आणि मग यांना खऱ्या अर्थानं या सर्व व्यक्तींना जेवणाचे डबे तयार करून फुटपाथवरील लोकांना नियमित वाटप देखील या संस्थेद्वारे यवतमाळ शहरामध्ये केलं जातं. साधारणतः आज या फाउंडेशनचं काम बघून ॲम्ब्युलन्सेस असो किंवा इको व्हॅन ही लोकांनी स्वतः या संस्थेचं काम पाहून दान केलेली आहे. आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जी काही बेघर किंवा मनोरुग्ण व्यक्ती ती असेल तिचं नंदादीप फाउंडेशन हे खऱ्या अर्थानं स्वागत करायला यवतमाळसारख्या शहरामध्ये सज्ज आहे. आणि यांचे कार्यकर्ते देखील या सर्व कामांमुळेच कौतुकास पात्र आहेत. रुग्ण बरा झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या समस्या काही संपत नाही, कारण रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला त्याच्या घरी पोहोचवून देणे, शेजारमधील म्हणजे एवढंच नव्हे आपल्याच राष्ट्रातले नव्हे तर नेपाळ आणि बांगलादेश सारख्या ठिकाणून सुद्धा त्यांच्याकडे मनोरुग्ण आणि बेघर निराश्रित आहेत, त्यांना सुद्धा आसरा देऊन त्यांच्या देशात पोहोचवण्याचं सौभाग्य या संपूर्ण नंदादीप फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना लाभलेलं आहे. रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची सुद्धा तात्काळ माहिती ही शासकीय रुग्णालयांना दिली जाते. कारण असं म्हणतात की डिझास्टर टुरिस्ट आजकाल अपघात झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी मोबाईलनं फोटो काढणं आणि त्या अपघाताचा मी किती जवळचा आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होतो ही जणू दाखवण्याची अहमभूमिका दुर्दैवानं समाजात निर्माण झाली आहे. पण त्या ठिकाणी मी डिझास्टर टुरिस्ट म्हणून लोकांना माहिती देणं तेवढंच नव्हे तर त्याला प्रथम उपचार जो मिळणं त्याच्यासाठी जे प्रयत्न आहे ते देखील नंदादीप फाउंडेशनद्वारे केलं जातं. मला प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत जवळपास 581 बेघर आणि बेवारस निराश्रित मनोरुग्णांची सेवा करून सुमारे त्या 581 पैकी 473 बेघर मनोरुग्णांना त्यांच्या घरी पोहोचवून देण्याचं महत्भाग्य आणि अहोभाग्य या संस्था आणि संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांना लाभलेलं आहे. आणि म्हणूनच गाडगेबाबांच्या खऱ्या विचारामध्ये जी दडलेली दशसूत्री आहे त्या दशसूत्रीच्या अनेक प्रमुख तत्वांवर काम करणारी ही संस्था आहे. आणि ही संस्था खऱ्या अर्थानं गाडगेबाबांना अपेक्षित असलेलं जे समाज सेवेचं व्रत आहे ती पुढे नेण्यामध्ये ही आज कारणीभूत ठरते आहे. हा पुरस्कार विद्यापीठाच्या वतीनं सुरू करण्यासाठी तत्कालीन लोकप्रिय आमदार आणि गाडगेबाबा अध्यासन केंद्राचे माजी प्रमुख स्वर्गीय बबनदादा मेटकर यांनी स्वतःच्या याच्यातून 3 लाख रुपयाचा हा दाननिधी या विद्यापीठाला दिला होता. आणि हा दाननिधी कमी पडतो म्हणून पुरस्कार पुन्हा थांबणार का अशी ज्या वेळेला कल्पना आली त्यावेळेला आदरणीय भैयासाहेब मेटकर हे त्या ठिकाणी समोर आले आणि त्यांनी देखील 1 लाख रुपये विद्यापीठाला हा दाननिधी अधिकचा दाननिधी देऊन या पुरस्कार कायमस्वरूपी सुरू व्हावा याकरता मोठे प्रयत्न आणि योगदान दिलेलं आहे. त्याच दाननिधी त्याला व्याजातून हा पुरस्कार समारंभ अतिशय उत्साहात प्रत्येक वर्षी विद्यापीठाच्या द्वारे आयोजित केला जातो. रुपये 10,000 रुपये रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि स्मृतिचिन्ह देऊन प्रत्येक पुरस्काराला विद्यापीठाच्या सन्माननीय तत्कालीन कुलगुरूंच्या हस्ते अतिशय आदरपूर्वक गौरवलं जातं. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण सर्व उपस्थित झालात आणि पुनश्च एकदा या नंदादीप फाउंडेशनचं ज्यांचा आज या ठिकाणी पुरस्कार देण्याकरता निवड झालेली आहे त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. मेटकर परिवारासोबत या ठिकाणी ॲडव्होकेट यदुराजजी मेटकर सुप्रसिद्ध विधिज्ञ हे देखील उपस्थित आहेत. मी मेटकर परिवारांच्या सर्व यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझ्या प्रस्तावित थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आपल्या बायकोला एक लुगडं कमी घ्या, प्रसंगी ताट मोडा, हातावरती जेवण घ्या, जेवण करा, पण आपल्या मुलाबाळांना शिकवल्याशिवाय राहू नका. ही शिक्षणाप्रती त्यांची जी आत्यंतिक तळमळ होती ती समाजाच्या विकासाकरिता होती. आणि आज स्वर्गीय बबनदादा आपल्यामध्ये नाही. या विद्यापीठाला 4 मे 2005 रोजी संत गाडगेबाबांचं नाव महाराष्ट्र शासनाने दिलं. हा प्रस्ताव त्यावेळेला दादांनी मांडला आणि महाराष्ट्र शासनाने नाव देताना संत गाडगेबाबा विद्यापीठ केलं होतं. परंतु अमरावतीची सुद्धा ओळख त्याच्यामध्ये असावी म्हणून बबनदादांनी पुन्हा प्रयत्न करून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असं नामकरण करावं अशी शासनाला विनंती केली. आणि त्यानुसार या विद्यापीठाचं नाव 2005ला जवळपास 19 वर्ष त्याला होते आहे आणि त्याकरिता बबनदादांनी प्रयत्न केला. मी यानंतर दानदाते आणि आमच्या विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य डॉक्टर VM मेटकर सरांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. सर, आहे की आपण हा एकच पुरस्कार देतो संस्था किंवा व्यक्तींना, परंतु आपल्या विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू त्या दिवशी आमची मीटिंग असताना त्यांचं असं लक्षात आलं, ते म्हणाले की मेटकर साहेब, कारण कार्य करत असताना एक विशिष्ट व्यक्ती किंवा संस्था यांना एक बंधन येतं. संस्थेला भरपूर निधी मिळतो, परंतु जी व्यक्ती खरोखर काम करते ती कुठेतरी थोडी मागे पडते. जर क्रायटेरिया की जी नियमावली तयार झालेली आहे, तर आपण पुढच्या वर्षीपासून 2 पुरस्कार जाहीर करू. एक अ गट आणि ब गट. अ गट हा संस्थेसाठी आणि ब गट हा व्यक्तीसाठी सुरू करू असं त्यांनी एक मनातून आपली इच्छा व्यक्त केली आणि ते चांगलं त्यांनी निर्णय घेतलाय. नंददीप फाउंडेशन जवळपास 10 अर्ज आलेले होते. तोलामोलाचेच अर्ज असतात, परंतु शेवटी काय एकाला द्यावा लागतो, त्यामुळे वाईटही वाटतं पण उपाय राहत नाही. म्हणून साहेबांनी जी संकल्पना मांडली ही अतिशय मला त्याचा मनापासून आनंद झाला. त्यामुळे चांगला न्याय मिळणार आहे. आणि दुसरं अजून साहेबांनी आणि कुलगुरू साहेब, रजिस्ट्रार साहेब, ढोरे साहेब, आम्ही बसलो असताना नांदूरकर साहेब, डॉक्टर दिलीप काळे साहेब, की जो पुरस्काराचा जो प्रस्ताव तयार करावा लागतो त्याला खूप मोठा खर्च येतो. आणि ज्यावेळेस आम्ही तो एखादा प्रस्ताव बाजूला ठेवतो त्यावेळेस खरोखर मनात असं वाईट वाटतं की इतका खर्च करूनही कुठेतरी या नियमावलीमुळे ही व्यक्ती मागे पडत आहे. म्हणून दरवर्षी प्रस्ताव न मागता जे आपण निवडलेले प्रस्ताव आहेत त्यांनी फक्त पुढच्या 1 वर्षाचं जे काम केलेलं आहे तेवढंच फक्त प्रत विद्यापीठामध्ये सादर करावी, जेणेकरून त्यांचा खर्च वाचेल आणि तेवढंच काम त्यांनी पुढच्या वर्षी द्यावं हे देखील आम्ही सर्वांनी ठरवलं. त्याबद्दल मी पुन्हा मेटकर परिवारांच्या वतीने संजय म्हणजे काम करण्याची त्यांना दिशा कशी मिळाली, प्रत्येकाला एक दिशा मिळत असते, काहीतरी अनुभव येत असतात. त्यांचे लहान बंधू हे वयाच्या 70व्या वर्षी एका आजाराने वारले, परंतु शिंदेसाहेब हे मान्य करायला तयार नव्हते की माझा भाऊ वारला. ते मंदिरांनी फिरत होते, भटकत होते, मनात नैराश्य आलं होतं. आपला एक तरुण भाऊ आपल्यासमोर गेला. जेव्हा ते फिरले तर त्यांनी सांगितलं की मला देव दिसला नाही, पण देवाच्या पायथ्याशी मनोरुग्ण, बेकार लोक, निराधार लोक हे मला दिसले आणि त्यांच्यातच मी देव पाहिला. ते कधी आपल्या रुग्णाला रुग्ण किंवा व्यक्ती म्हणत नाही तर ते त्याला प्रभूजी म्हणून म्हणतात. आणि ह्या माध्यमातून एक अतिशय गरीब कुटुंब, एक स्वतः मला लहानसा सलूनचा त्यांचा व्यवसाय आहे, तो व्यवसाय करत असतानाच ते सामाजिक काम करतात आणि त्यांनी या फाउंडेशनची स्थापना केली. आजही त्यांच्याकडे जवळपास 108 रुग्ण हे उपचार घेत आहेत आणि जे रुग्ण बरे होतात त्यांना ते आपापल्या घरी पाठवतात. असणारे साहेबांनी सांगितलं की एक नेपाळचा रुग्ण त्यांना मिळाला, त्याला दुरुस्त करून नेपाळला सुद्धा पोहोचवण्याची व्यवस्था त्यांनी आपल्या इथनं केली. हे देखील फार मोठं काम. असे अनेक कामं त्यांनी केलेले आहे. सरकारी रुग्णालयामध्ये जाऊन जे बेवारस रुग्ण आहेत त्यांचं दाढी कटिंग करणे, त्यांची स्वच्छता करणे हे काम आजही ते निरंतर करत आहेत.
आणि आजही त्यांच्या पत्नी घरी स्वयंपाक करून या अशा रुग्णांना, अशा जे निराधार लोक आहेत त्यांना अन्नदानाचं काम, असं अनेक मोठे मोठे कामं ते करतात आणि त्या माध्यमातूनच त्यांना आजचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. मी अध्यासनाच्या वतीनं, मेटकर परिवाराच्या वतीनं त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्याचं ठरवलं. त्याबद्दल मी त्यांचे खरोखर आभार मानतो. आपण या ठिकाणी सर्व आलात, या सामाजिक पुरस्कारामध्ये सहभागी झालात, त्याबद्दल मी अध्यासनाच्या वतीनं संत गाडगे बाबा विद्यापीठाचा व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि माझं हे लांबलेलं प्रास्ताविक मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भैयासाहेब नमस्कार, धन्यवाद. भैयासाहेबांनी आपल्या मनोगतातून हा पुरस्कार जो प्रदान केला जातो त्याची पार्श्वभूमी या ठिकाणी सांगितली आणि नंददीप फाउंडेशनच्या कार्याची माहितीसुद्धा या ठिकाणी दिली. संत गाडगेबाबांनी दशसूत्रीच्या माध्यमातून आपल्याला समाजसेवा कशी करावी, समाजाचा विकास कसा होईल, त्या दृष्टिकोनातून एक वैज्ञानिक मंत्र, एक संदेश आपल्याला दिलेला आहे. अडाण्याला शिक्षण द्यावं, बेघरांना घर द्यावं, रंजल्या गांजल्यांची सेवा करावी, मुख्या प्राणांवर दया करावी. बाप हो तेव देवळात नाही, तो माणसामध्ये आहे. आणि हाच विचार नंददीप फाउंडेशननी हेरला आणि मानवाची सेवा सुरू त्यांनी केली आणि असंख्य मानवांची, मनोरुग्णांची त्यांनी सेवा केलेली आहे आणि सातत्याने ते कार्य ते करीत आहे. ज्या क्षणाची आपण वाट पाहत आहे तो क्षण म्हणजे सत्काराचा, सन्मानाचा. माननीय कुलगुरू सरांना मी विनंती करतो की त्यांनी नंददीप फाउंडेशनचे श्री अनंत कौलगीकर आणि श्री संदीप शिंदे यांचा विद्यापीठाच्या वतीने शॉल, श्रीफळ, रुपये 10,000 रोख, त्यानंतर स्मृतिचिन्ह आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी पुरस्कार ते देतील. तत्पूर्वी नंददीप फाउंडेशनच्या वतीने जे काम केलेलं आहे सामाजिक कार्य, त्या कार्याची छोटीशी डॉक्युमेंटरी या ठिकाणी आपल्यासमोर आम्ही प्रस्तुत करीत आहे. हे सृष्टीच्या निर्मात्या, नको तुझा घोडा, नको तुझी गाडी, नको तुझा चिरेबंदी वाडा, नको तुझे अंबर, तारकांचे झुंबर, फक्त 2 वेळेच्या अन्नाचे 4 घास दे आणि शक्यच असेल तर रात्रीच्या मुक्कामाला एक छप्पर दे, एक छप्पर दे. प्रख्यात कवी माधव सरकुंडे यांची ही कविता. खरं तर ही कविता नसून चौफेर उद्ध्वस्त झालेल्या माणसांची आर्त हाक आहे. आणि ही आर्त हाक ऐकली असेल वेड्यांसाठी वेड्या झालेल्या एका ध्येय वेड्या तरुणाने. आणि या तरुणाचं नाव आहे संदीप बाबाराव शिंदे. व्याधी आणि व्यथा यांचा संयोग झालेली माणसं म्हणजे मनोरुग्ण. आपण त्यांच्याकडे कायम तुच्छतेने, हेटाळणीने बघत आलेलो आहोत. खरं तर यांचं जीवन म्हणजे एक अंधारी गुहाच असते. मात्र संदीप शिंदे नावाचा अवलिया सेवेची मशाल घेऊन या मनोरुग्णांच्या अंधाऱ्या गुहेत शिरतो. अशा अनामांच्या भटकंतीला निवारा, पोटाला अन्न आणि योग्य उपचार मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. यवतमाळ ते पांढरकडा हायवे रोडनी मोदा या गावामध्ये त्या बसस्टँडवर ही महिला अत्यंत वाईट अवस्थेमध्ये पडून होती. अशा अवस्थेमध्ये हिला त्या ठिकाणावरून येथे नंददीप येथे आणलं आणि तिचे केस कर्तन करण्यात आले आणि तिच्या डोक्यामध्ये असलेली मोठी जखम, त्या जखमेचं ड्रेसिंग करून मलमपट्टी करण्यात आली.
आणि आंघोळ करून तिला नीटनेटके कपडे नेसून देण्यात आले आणि आज ती अजूनही तिला पूर्णपणे भान आलेला नाही. अर्थातच त्याच्या मदतीला समर्थपणे साथ देते त्याची सहचारिणी सौ नंदिनी संदीप शिंदे. आणि यासाठी त्यांनी स्थापन केली नंददीप फाउंडेशन. खरं तर ही एक संस्था, परंतु ही संस्था नसून यांचा स्वर्गच आहे. होय, यांच्यासाठी ही संस्था स्वर्गच ठरली आहे. कारण या रुग्णांची कित्येक महिन्यांपासून अंघोळ नसते की केसांना कंगवा नसतो. रोडच्या मधामध्ये येऊन ही खूप जोरजोरात ओरडायची, खूप अशी लंबी जीप काढायची आणि प्रत्येक वाहनाला अडवायची. अशा अवस्थेमध्ये बबिताताई रस्त्याने बबिताताईला खूप लोक घाबरायचे आणि डॉक्टर मानसोपचार तज्ञाच्या उपचाराने आज बबिताताई पूर्णपणे बरी झालेली आहे. आणि दररोज सगळं साफसफाईचं आमच्या निवारा केंद्राच्या साफसफाईचं काम ही बबिताताई पूर्ण करते. संदीपचा लहान भाऊ वयाच्या 14व्या वर्षी वारला. त्याचा अचानक मृत्यू संदीपला अस्वस्थ करून गेला. समाधान शांती शोधत संदीप कधी मंदिरांच्या पायरीवर बसला तर कधी कुठे भटकत राहिला. अशा फिरस्तीत असतानाच बेघर मनोरुग्णांच्या यातना त्याने जवळून पाहिल्या. त्यांना जमेल तशी मदत करण्याचाही प्रयत्न केला. अशांच्या सेवेतून आपल्याला आंतरिक शांतता गवसते हा प्रत्यय आला. अवहेरलेल्या मनकवड्यांची व्यथाच संदीपची जीवनगाथा बनण्याचा हा आरंभ होता. यातूनच संदीपने मनोरुग्ण सेवेला सुरुवात केली. कुणालाही किळस वाटावा असा हा प्रकार. मात्र संदीप कोणतीही पर्वा न करता त्यांना बेघर निवारा केंद्रावर आणतो. कालपर्यंत अक्षरशः मरणप्राय जीवन जगत असलेल्या या शेकडो मनोरुग्णांचा जणू पुनर्जन्मच होतो. या बेघर महिला प्रबोधिनीच्या हातामध्ये 100पेक्षा जास्त विविध प्रकारचे कडे आढळून आले आणि ते काढण्यासाठी आम्हाला कटर मशीनचा वापर करावा लागला. पगार जास्त पाहिजे असल्यामुळे हा नोकरी सोडून आला आणि जास्त पगारासाठी तो इकडे आला आणि गावाकडे आल्यानंतर त्याला रिकामा राहिला तो काही दिवस आणि नोकरी लागली नाही. शेवटी त्याचं मानसिक संतुलन ढासळलं आणि तो रस्त्यावर आला. एका नाल्यामध्ये तो आम्हाला शिरपूर या गावामध्ये सापडला. दातामध्ये त्याच्या होटामध्ये पण्या घातलेल्या होत्या आणि त्या ठिकाणावरून आम्ही त्याला नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे आणलं. संदीप या मनस्वी लोकांना मनोरुग्ण न म्हणता प्रभूजी म्हणतो. त्यांची सेवा हीच प्रभूची सेवा असा त्याचा स्वामी विवेकानंदांच्या प्रमाणे विश्वास आहे. यवतमाळ शहरात तो कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय करण्यास 18 वर्षांपूर्वी आला. सलूनचं दुकान सांभाळत त्याची प्रभूजी सेवा सुरूच होती. नंदिनीताईंशी संदीपचा 2010 साली विवाह झाला. हळूहळू संदीप मनोरुग्ण सेवेत पूर्ण वेळ खर्च करू लागला. 2020 म्हणजे कोरोनाचा काळ. सगळे घरात बंदिस्त. संदीप मात्र प्रभूजीच्या सेवेसाठी बाहेरच असायचा. नंदनवन फुलवण्याआधी काट्यांचा रस्ता पार करावा लागतो. तो या जोडप्याने पापणीत पाणी आणि दृष्टीत स्वप्नांची गाणी घेऊन पार करणे सुरू ठेवले आहे.
आज नंददीपच्या छायेत 135च्या वर रुग्णांची सेवा सुरू आहे. आजवर खणखणीत तंदुरुस्त झालेले 90च्या वर रुग्ण आपल्या घरी परतले आहेत. यामुळे कुणाला आपली हरवलेली आई मिळाली, तर कुणाला बाबा मिळाले, कुणाला आपली मुलगी मिळाली, तर कुणाला बहीण, कुणाला भाऊ मिळाले. संदीपच्या या सेवा कार्याला असंख्य यवतमाळकरांनी वेळोवेळी मदतीचा हात देऊन आम्ही तुझ्या सोबत आहोत याची ग्वाही दिली आहे. संत गाडगे बाबा म्हणतात त्याचप्रमाणे संदीप नंदिनी भुकेल्यांना अन्न देत आहेत, बेघरांना आसरा देत आहेत, उघड्या नागड्यांना वस्त्र देत आहेत. देव देवायात नाही, देव नाही देवाय. अंतरात नांदे देव काही दिशी ओंदे, देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी. हे सेवाव्रती संदीप आणि नंदिनी, तुम्हाला सॅल्यूट, त्रिवार सॅल्यूट. आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या तमाम सेवाभावी लोकांनाही त्रिवार सॅल्यूट, त्रिवार सॅल्यूट. नंदादीप फाउंडेशनचं कार्य पाहून बरेच लोक भावुक झाले. खऱ्या अर्थाने गाडगेबाबांचं कार्याची प्रचिती आपल्याला या ठिकाणी आली आणि निश्चितच नंदादीप फाउंडेशनचं कार्य पाहून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी. समाजामध्ये जी इतर संस्था आहेत त्यांनी सुद्धा प्रेरणा घ्यावी आणि समाजासाठी आपलं योगदान द्यावं, हीच अपेक्षा या निमित्ताने. मी आदरणीय कुलगुरू सरांना विनंती करतो की ते नंदादीप फाउंडेशनचे श्री संदीप शिंदे आणि श्री अनंत कौलगीकर यांचा विद्यापीठाच्या वतीने नंदादीप फाउंडेशनच्या कार्याची माहिती आपण डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून या ठिकाणी बघितली आहे. याशिवाय हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर मी मनोगत व्यक्त करण्याकरिता फाउंडेशनतर्फे श्री अनंत कौलगीकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष कुलगुरू सर, बाराते सर, कुलगुरू सर ढोरे साहेब, कुलसचिव श्री असणारे सर व उपस्थित मंचावर उपस्थित काळे सर व इतर सर्व मान्यवर, या कार्यक्रमाला यवतमाळहून आलेले डॉक्टर प्रकाश चंद्रकर सर, प्रशांत मलगिनवारजी, आनंद कसंबे ज्यांनी डॉक्युमेंटरी बनवली, श्री पवार सर. या पुरस्काराचा खरं श्रेय संदीपच्या कामाला आहे, परंतु जसं माझा उल्लेख झाला की हा प्रस्ताव बनवणं कामापेक्षाही कठीण आहे. हा प्रस्ताव बनवण्याचं काम आमच्या पवार सरांनी केलं. त्यांनी 1 मिनिट उभं राहावं, त्यांचं सगळ्यांनी काय संदीप भाऊ ही यवतमाळला मिळालेली कोरोना काळातली एक देणगी आहे.
कोरोना काळात मानवावर जे संकट आलं त्या परिस्थितीमध्ये जे रस्त्यावर फिरणारे लोक, जे उघडे नागडे लोक, ते कसे जेवतील, कुठे जेवतील यासाठी संदीप भाऊनी त्यांना डबे, जिथे झोपतात या सगळ्या ठिकाणी डबे पोहोचवण्याचं काम सुरू केलं. पहिले काही घरून चालू केलं, मग एक प्रतिसाद फाउंडेशन म्हणून संस्था होती, त्या संस्थेकडून 1,500 लोकांचा स्वयंपाक रोज बनायचा. त्या प्रतिसादमध्ये आम्ही प्रशांत भाऊ, डॉक्टर नांदुरकर सर, आमचे सुरेश भाऊ राठी, आम्ही त्या प्रतिसाद फाउंडेशनला रोज काही कमी पडू नये याची काळजी आम्ही घ्यायचो. त्यांचे कार्यकर्ते काम करायचं, आम्ही त्यांना संसाधनं उपलब्ध कसे होतील हे पाहायचं. म्हणजे अशी परिस्थिती होती की ॲम्ब्युलन्समध्ये जाऊन आम्ही शेतकऱ्यांकडून भाजी तोडून आणायचं. त्या परिस्थितीत संदीप रोज यायचा, आपले डबे घेतले की खाली मान टाकून कामाला सुरुवात, पुन्हा 40 डबे घेऊन जायचा, वाटप झाल्याचा रिपोर्ट करायचा आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी हजर वेळेवर. अशा पद्धतीचं इतकं सुंदर काम संदीप शिंदे करत होते त्या सगळ्या 101 कार्यकर्त्यामध्ये की वेगळं उठून दिसायचं. आम्हाला तेव्हा एक स्पार्क संदीपमधला वेगळा दिसला. तर तेव्हा आम्ही संदीप शिंदेंशी चर्चा केली. संदीप शिंदेंना म्हटलं की आता हे संघटनात्मक काम आहे, डबे पोचवणं हे ते, आपल्याला आता संस्थात्मक कामाची रचना झाली पाहिजे, असा काहीतरी विचार करा की जे संस्था उभारून परमनंट काम आपलं अस्तित्वात आलं पाहिजे. तर मग संदीप भाऊ म्हणत होते की बा रिसोर्सेसचा प्रश्न आहे, पैशाचा प्रश्न आहे, जागेचा प्रश्न आहे. तर त्यांच्या जागेचा प्रश्न आम्ही सोडवण्यासाठी 5 लोकांनी एक सेवा समर्पण प्रतिष्ठान स्थापन केलं. आम्ही व्यक्तिगत प्रशांत भाऊ त्याचे अध्यक्ष आहे, मी त्याचा सचिव आहे, सुरेश भाऊ आमचे उपाध्यक्ष आहे. 5 लोकांनी व्यक्तिगत काही पैसा जमा करून एक मोठी जमीन वगैरे घेतली. मग तिथे संदीपला म्हटलं आम्ही 22,000-25,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट देतो. तर संदीपला जागेची जास्त रिक्वायरमेंट होती, म्हणून मग त्या जागेवर काही काम झालं नाही सुरू. मधल्या काळात नगर परिषदच्या मडावी मॅडमनी एक बंद असलेली शाळा दिली. त्यांची अट होती की 15 दिवसात हे झालं पाहिजे, काम सुरू झालं पाहिजे. तर मग तेव्हा सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या माध्यमातून, कारण की काम सुरू व्हायच्या अगोदर सर पैसे कोणी देत नाही, काम सुरू झाल्यावर पैसे देतात. मग आम्ही सेवा समर्पणनी 5 लाख रुपये खर्च करून त्या केंद्राची उभारणी पूर्ण केली आणि ते काम 14 तारखेला तिथे सुरू झालं. संदीपचं काम जे आहे ते तर इतकं मोठं आहे की काही प्रश्नच नाही. पवार सरांनी या विद्यापीठाचे आभार याच्यासाठी मानावं लागतात की संदीप काम करू शकतो, आम्ही लोक त्याला सगळे लोक सपोर्ट करू शकतो, पण आमच्यामध्ये एकाही माणसामध्ये रेकॉर्ड किपिंग, रेकॉर्ड मेंटेनन्स, रजिस्टर मेंटेनन्स याचा 1%ही गुण नाही. ते पवार सरांनी ज्या पद्धतीने घडवून आणलं सर, मला सांगायला खूप अभिमान होतो. आणि माझं ते मनातलं स्वप्न आहे की पुढच्या 10 वर्षानंतर पुन्हा संदीपचा सत्कार या विद्यापीठात होईल. पण संदीपचा सत्कार एक तर पद्मश्री पुरस्कार मिळाल्यामुळे केला जाईल किंवा एखादा मॅगसेसे पुरस्कार मिळाल्यासाठी केला जाईल. इतकं सुंदर काम रचना त्या माध्यमातून रेकॉर्ड किपिंग झालं नाही तर सर हे कधीच झालं नसतं. रेकॉर्ड अप टू डेट होण्याचं काम कधीच झालं नसतं. ते पवार सरांनी केलं. यवतमाळचे खूप लोक इथे आलेले आहे, अमरावतीचे आले आहे. मी प्रॉपर अमरावतीचा आहे, देशमुख सर्वकांना आझाद हिंद मंडळाचा सहसचिव म्हणून बबनदादा मेटकरांना आम्ही नागरिक वादविवाद कार्यक्रमात नेहमी बोलवायला जेव्हा घरी जायचो किशोर फुले मी, तर तासनतास बबनदादा आमच्यासोबत चर्चा करायचे. आणि 25-26 वर्षाहून यवतमाळात गेल्यानंतर इथलंच बाळकडू आझाद हिंद मंडळाचं बुधवारातलं, त्याच्यामुळे सामाजिक कामाची प्रेरणा इथे होतीच. तर मी आता सामाजिक संस्थांना जसं मदत करता येईल तसं मदत करतो. LICतून मी त्याच्यासाठी VRS घेतली आणि पूर्ण वेळ आता सामाजिक काम उभं करत आहे. आम्ही लोक सगळ्या लोकांचं मार्गदर्शन असते. प्रकाश भाऊ म्हणजे आमच्या अमरावतीला जे प्रभाकरराव वैद्य आहेत तसे यवतमाळचे प्रभाकरराव म्हणजे प्रकाश भाऊ, त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही हे काम सुरू करतो. सर्वांना यवतमाळच्या वतीने, यवतमाळ शहराचं वैशिष्ट्य सर असं आहे, मी आता प्रॉपर अमरावती असल्यामुळे सांगू इच्छितो की यवतमाळ शहरात जर एखादा माणूस काम करायला उभा राहिला तर शहरात त्याला हवे द्यावे नाही आहे, कुठलाही राजकीय विरोध नाही आहे, कुठलाही पक्ष, जात, पात, धर्म, पंथ न पाहता त्याच्या मागे यवतमाळ शहरातले सगळे लोक उभे राहतात. हे वातावरण मी म्हणजे LICच्या नोकरीमुळे खामगावला होतो सर. अरविंद बाराटे सरांचा माझा तेव्हा खामगावला परिचय पण होता. 6-7 वर्ष खामगावला काम केलं, 10-12 वर्ष अमरावतीलाही काम केलं मध्ये असताना. यवतमाळला एक 25-26 वर्ष आहे. तर हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण शहर आहे. आणि यवतमाळ हे दानदात्यांचं शहर आहे. भूदान चळवळ विनोबा भावेंनी उभारली तेव्हा भारतातून सर्वात जास्त शेतजमीन 1,00,000 एकरपेक्षा जास्त शेतजमीन यवतमाळच्या लोकांनी शासन जमा केली. आणि
70 वर्षात त्याचं वाटपही सर अजूनपर्यंत झालं नाही. सरकारजवळ अजूनही जमीन आहे. असं हे दानशूरांचं जिल्हा परंपरा असणारं शहर आहे. या शहरात आमच्या निवारा केंद्रावर आपण सर कुलगुरू सर आणि असणारे सर व्हिजिट द्यायला जरूर या. आमचं आमंत्रण आपण स्वीकार कराल अशी आशा व्यक्त करतो आणि 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद कौलगी सर, आपण मनोगत व्यक्त केले. यापूर्वी आपण विद्यापीठाचा पर्यावरण पुरस्कार सुद्धा यवतमाळच्या प्रयास संस्थेला दिला आहे आणि त्यांनी सुद्धा पर्यावरणाचं चांगलं काम यवतमाळमध्ये केलेलं आहे. मला असं वाटतं की यवतमाळमध्ये सामाजिक पर्यावरणाचे विविध उपक्रम राबवले जाते आणि म्हणून यवतमाळचं नाव सुद्धा आहे. ते प्रकाश नांदुरकर सर आहेत. माझा मुलगा तिथे यवतमाळ वसंतराव नाईक मेडिकल कॉलेजला होता आणि तिथे रुग्णांना जेवण देण्याचं काम नांदुरकर सरांतर्फे दररोज होते आणि त्याच्यावरती मी एक लेख सुद्धा लिहिला होता दिव्य मराठीमधून. असो, मी यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि आमचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराते सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय विवेचन करावे. सर, आपल्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर VM मेटकर, आपल्या विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अविनाशजी असणारे, डॉक्टर नितीनजी चंगोले, डॉक्टर दिलीपजी काळे, डॉक्टर निलेश कडू, ज्यांना आज पुरस्कार देण्यात आलेला आहे ते नंददीप फाउंडेशनचे श्री संदीपजी शिंदे, तसेच श्री अनंत कौलगीकर, आपल्या विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर विलासजी नांदुरकर, येथे उपस्थित सर्व प्राधिकरण सदस्य, सर्व मान्यवर. आज श्री संत गाडगेबाबा सामाजिक कार्य पुरस्कार 2024 आपण नंददीप फाउंडेशन यवतमाळ यांना प्रदान केलेला आहे. सर्वप्रथम मी मेटकर परिवाराचे आभार मानतो, अभिनंदन करतो आणि कौतुकही करतो की त्यांनी पुढे येऊन हा दाननिधी प्रदान करून त्यातून एक सामाजिक कार्य संदर्भातला पुरस्कार त्यानिमित्ताने विद्यापीठामार्फत सुरू करण्यात आला. नुसतं म्हणजे व्यासपीठावर बोलणं किंवा भाषण देणं हे सोपं असतं, पण स्वतः पुढे येऊन एक जाणीव जागृती करण्याकरता एक दाननिधी देऊन आणि सलग सुमारे 20 वर्षापासून हा उपक्रम राबवला जात आहे. त्यामुळे मी मेटकर परिवाराचे, विशेषतः माझे स्नेही महेशर मेटकर यांचे आभारी मानतो आणि त्यांचे अभिनंदन करतो. आज ज्यांना पुरस्कार आपण प्रदान केलेला आहे ते नंददीप फाउंडेशन यवतमाळचे श्री संदीप शिंदे यांचेही मी मनापासून कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या सौभाग्यवती आज काही खाजगी कारणामुळे येऊ शकल्या नाही, पण हे दोघंही पती पत्नी, त्यांचं कार्य आताच आपण त्या डॉक्युमेंटरीच्या द्वारे पाहिलेलं आहे. तर दोघंही पती पत्नीचं मी अभिनंदन करतो आणि कौतुक करतो की स्वतःचा स्वार्थ किंवा स्वतःची जे एक तिची मानसिकता असते, स्वतःपुरतं पाहायचं, कुटुंबापुरतं पाहायचं, त्यातून बाहेर पडून, त्यातून बाहेर निघून त्यांनी एवढं मोठं कार्य आज तिथे यवतमाळसारख्या ठिकाणी उभं केलेलं आहे. खरोखर ते कौतुकास्पद आहे आणि त्यांच्या या कार्याची पावती म्हणून त्यांना आपण आज श्री संत गाडगेबाबा सामाजिक कार्य पुरस्कार 2024 हा प्रदान केलेला आहे. मगाशी मला वाटतं मेटकर सरही बोलले की जेव्हा आमची या पुरस्कारा संदर्भात मीटिंग झाली, सुमारे 10 किंवा 11 अर्ज आमच्यासमोर होते आणि खरोखर म्हणजे आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये असे महान कार्य करणारे व्यक्ती, अशा संस्था आज आहेत हे ते अर्ज पाहून लक्षात येतं. आणि खरोखर समितीपुढे प्रश्न निर्माण झाला होता की हा पुरस्कार कोणाला द्यावा. आणि इतके मोठं कार्य प्रत्येकाचं होतं, इतकं समर्पण भावनेने ते कार्य केलेलं होतं आणि सर्वस्वाचा त्याग करून ते
जे कार्य यांनी उभं केलेलं आहे त्याच्यामुळे खरोखर समितीपुढे हा एक यक्ष प्रश्न होता, पण त्याचं एक प्रातिनिधिक म्हणून, एक सिम्बॉलिक म्हणून समितीने नंदादीप फाउंडेशनची या पुरस्काराकरता निवड केलेली आहे. आणि ज्या काही तांत्रिक अडचणी होत्या ते मगाशी मिटकर सरांनी मांडल्याच, त्याच्यामुळे 11पैकी कोणत्याही एकाच व्यक्तीला किंवा संस्थेला हा पुरस्कार देणं शक्य होतं. त्याच्यामुळे नंदादीप फाउंडेशनची समितीने एकमताने निवड केली. तर कुठेही दुमत झालं नाही हे मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं. पण इतर जे अर्ज होते तेही काही याच्यापेक्षा कमी नव्हते. कुठेतरी डॉक्युमेंटेशनमध्ये किंवा काही जे दस्तावेज जोडले जातात त्यात कुठे कोणी कमी पडलं असेल ते टेक्निकल बाबी राहू शकतात. पण सर्वच्या सर्व जे 11 अर्ज होते ते निश्चितपणे कौतुकास्पद होते. त्यांचं कार्य जे होतं, कार्य जे आहे ते खरोखर आपल्या सर्वांकरता एक प्रेरणादायी आहे असं आहे. माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगतो. जेव्हा हे अर्ज आम्ही पाहत होतो, चाळत होतो, त्यात ते माहिती दिलेली होती, फोटो लागलेले होते, ते पाहत असताना माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की आपण हे असं एवढं कार्य पाहून, एवढा त्याग पाहून आपल्यामध्ये एवढी हिंमत असू शकते का? एवढी हिंमत आपण करू शकतो का? मी माझं करिअर, माझं कुटुंब, माझे मुलं बाळं, त्यांचं शिक्षण, त्यांचं कार्य, त्यांचं करिअर याच्या पलीकडे काही मी विचार करू शकत नाही. त्यामुळे एक चिंतन करताना, एक इंट्रोस्पेक्शन करताना आणि हे सगळं पाहिल्यानंतर, अंतर्मुख झाल्यानंतर एक मनाला प्रश्न विचारला की आपली एवढी हिंमत होऊ शकते का की आपण सर्वस्वाचा त्याग करून आपलं स्वतःचं करिअर किंवा इतर कुटुंबाकडे दुर्लक्ष करून म्हणा, या रंजल्या गांजल्यांकरता एक स्वतःला वाहून देणं, स्वतःचं आयुष्य खर्ची घालणं हे मला शक्य आहे का? ही एवढी हिंमत मी करू शकतो का? असा एक प्रश्न निश्चितपणे त्या निमित्ताने माझ्या मनात तो निर्माण झाला होता. आणि गाडगेबाबांना तर काही मी पाहिलं नाही, पण असं मला वाटतं की आज संदीप शिंदे इथे उपस्थित आहे, तर त्यांच्या निमित्ताने निश्चितपणे गाडगेबाबांचं एक दर्शन आज आपल्याला होत आहे. गाडगेबाबांनी जी दशसूत्री दिली, जे कार्य त्यांनी केलं, जो आदर्श त्यांनी आखून दिला, जो वाट त्यांनी आपल्याला दाखवली, त्याचं पालन करणारे आणि ते आचरणात आणणारे असे फार कमी व्यक्ती किंवा संस्था आज आपल्या समाजामध्ये आहेत. तर निश्चितपणे मी तर म्हणेन हे आधुनिक संत आहेत. म्हणजे संदीपजी शिंदे झाले किंवा इतर यांच्यासारखे काही कार्य करणारे कार्यकर्ते आहेत किंवा संस्था आहे, निश्चितपणे हे संत कार्य आहे. आणि फक्त पुस्तकं लिहून किंवा भाषण करून न थांबता त्याच्याही पुढे जाऊन सर्वस्वाचा त्याग करून, म्हणजे आता आपण जे पाहिलं की संदीपजी यांचं स्वतःचं एक सलून आहे, ते सलून सांभाळून एवढं मोठं कार्य उभं करणं मला वाटतं हे जवळपास अशक्य प्राय अशी गोष्ट आहे, पण त्यांनी ती करून दाखवलेली आहे. या निमित्ताने त्यांचं निश्चितपणे आपण सर्वांनी कौतुक करायला हवं आणि अभिनंदन करायला हवं. एक आपण हा जो पुरस्कार देतो तो त्याचं जो उद्दिष्ट आहे, त्याचा जो आत्मा आहे, म्हणजे मला वाटतं की आपल्या समाजामध्ये अशी जी कार्य करणाऱ्या व्यक्ती आहेत, संस्था आहेत, त्यांच्या कार्याची नोंद घेऊन त्यांना तो पुरस्कार प्रदान करून इतरांनाही त्यापासून प्रेरणा मिळावी, त्याची माहिती मिळावी. कारण की एक नुसता एक मोमेंटम देऊन आणि एक 10,000ची रक्कम देऊन काही अशी म्हणजे 10,000ची रक्कम काही फार मोठी रक्कम नाही, पण त्याच्यामागील जी भावना आहे, त्याच्यामागील जी एक उद्दिष्ट आहे ते खरोखर फार मोठं आहे. म्हणजे यांचा आपण आपल्या व्यासपीठावर सत्कार करून त्यानिमित्ताने विशेषतः म्हणजे समाजाला आणि विशेषतः तरुण वर्गाला
विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना त्यातून प्रेरणा मिळावी, त्यातून त्याची त्यांना माहिती मिळावी आणि असं कार्य आपणही आयुष्यात करायला हवं. आपली ही विचारधारा या प्रकारची असू शकते किंवा राहू शकते अशी एक जाणीव जागृती त्यानिमित्ताने विशेषतः तरुणींमध्ये व्हावी या उद्दिष्टाने हा पुरस्कार विद्यापीठामार्फत दिला जातो. आणि मला वाटतं निश्चितपणे संदीप शिंदे आणि त्यांच्यासारखे जे इतर कार्यकर्ते आहेत ज्यांनी समाजाकरता एक फार मोठं योगदान दिलेलं आहे ते आपल्या तरुणांकरता, आपल्या तरुणींकरता आणि एकंदर समाजाकरता म्हणून एक दीपस्तंभ ते आहेत अशी माझी भावना मी इथे व्यक्त करतो. आणि संदीपजी शिंदे, आपलं नंदादीप फाउंडेशन यापुढेही असंच कार्य आपण करत राहावं अशा शुभेच्छा देतो. आणि आपल्या कार्यामध्ये मी स्वतः आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ निश्चितपणे आपल्या पाठीशी उभा आहे हा विश्वास आपण असू द्यावा. आणि आत्ता श्री अनंत कौलगीकर यांनी बोलताना मला आमच्या कुलगुरू साहेबांना आणि रजिस्ट्रार साहेबांना की तुम्ही यवतमाळला या असं आमंत्रण दिलं. पण तुम्हाला मी सांगू इच्छितो की ज्या दिवशी आमची सभा झाली तेव्हाच त्या दिवशी आमचं बोलणं झालं होतं की आपण निश्चितपणे तुमच्या जे नंदादीप फाउंडेशन आहे तिथे निश्चितपणे व्हिजिट करू. आणि मी स्वतः आमचे कुलगुरू, रजिस्ट्रार भैयासाहेब आणि इतर जे समिती सदस्य आहे आम्ही निश्चितपणे तिथे येऊन तुमच्या कार्याला एक मानवंदना देणार आहोत असं मी सांगू इच्छितो. आणि त्याच्याकरता आम्ही आमंत्रणाची वाटही पाहणार नाही आणि निश्चितपणे आम्ही येणार आहोत. पुनश्च नंदादीप फाउंडेशन यवतमाळ आणि श्री संदीप शिंदे, सौभाग्यवती शिंदे, तुम्ही नाव विसरलो, सौभाग्यवती नंदिनी शिंदे या दोघांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपल्या एक जे कार्य आपण उभं केलेलं आहे असंच चांगलं आणखी मोठं कार्य आपल्या हातून होत राहावं अशा शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. सर धन्यवाद. आपण आपल्या अध्यक्ष भाषणामधून नंदादीप फाउंडेशनच्या कार्याची प्रेरणा इतरांनी घ्यावी आणि समाजसेवेमध्ये आपलं योगदान द्यावं अशी अपेक्षा आपण व्यक्त केली. यानंतर आभार प्रदर्शन होईल. तत्पूर्वी आम्ही आपल्या सर्वांसाठी चहाची व्यवस्था सभागृहाच्या बाहेर केलेली आहे आणि आपल्याला आभार प्रदर्शनानंतर चहाचा आस्वाद घेऊनच आपल्या घरी जायचं आहे. मी श्री संत गाडगेबाबा अध्यासनाचे प्रमुख डॉक्टर दिलीप काळे सरांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावे. भाऊसाहेबांचा खडू, गाडगेबाबांचा झाडू आणि तुकडोजी महाराजांच्या खंजिरीला अभिवादन करू. संत गाडगेबाबा सामाजिक कार्य पुरस्कार या पुरस्कार वितरणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये या निवड समितीचे सन्माननीय अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंदजी बाराते सर, निवड समितीची सुरुवात जाहिरातीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत ज्या ज्या आमच्या बैठकी झाल्या त्यामधलं जे काही प्रत्येक बैठकीमधलं चांगलं जे निघालं, यामध्ये सरांनी जो वेळ दिला, जवळजवळ आम्हाला त्या ऑर्डिनन्समध्ये सुद्धा बरेचसे बदल करायचे आहेत, हे सगळं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सर आपले मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. सरांच्या पाठीशी आणि आमच्या सरांच्या पाठीशी असणारे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर ढोरे सर, त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो. रजिस्ट्रार साहेब, त्याचबरोबर दानदात्याचे प्रतिनिधी भैयासाहेब, कडू सर, PRO, ही आमची एक टीम आहे. या सगळ्या टीमचं कॉम्बिनेशन जसं आहे तसंच मला सर नंदादीपचं दिसलं. ज्यावेळेला गाडगे बाबांची प्रदर्शनी तिथे मी घेऊन गेलो, खरी सुरुवात ही तिथनं झाली. आणि इथे संत गाडगे बाबा
यांची दशसूत्री आणि सेवाभावी संस्थांची भूमिका, यामध्ये ज्या 76 संस्था आल्या होत्या त्यामध्ये एक नंददीप. आणि खरोखर या नंददीपचं काम, ज्या वेळेला मी त्या ठिकाणी गेलो त्यावेळेला एका व्यक्तीला आणलं होतं आणि त्याच्या पायामध्ये सगळे किडे होते, सगळे किडे काढणं सुरू. जवळजवळ तिथे 130 लोक आहे असे आहे की ज्यांना स्वतःचा संडास सुद्धा करता येत, सगळे भरलेलं राहतात ब्लँकेट. आणि ते असं काम बघितल्यानंतर खरोखर गाडगेबाबाचे दशसूत्रीमध्ये हे सगळं चित्र दिसत असताना जवळजवळ महाराष्ट्राची त्या दिवशी बरेचशी आम्ही काम करणारी मंडळी होतो, एका पुरस्काराच्या निमित्तानं चाललो होतो. त्यावेळेला त्यांना सुद्धा भेट दिली, त्यावेळेला दिसलं. आणि पवार सरांनी जे अनालिसिस, सर तुमचं अनालिसिस हे सगळ्यात महत्वाचं राहिलं. सरांना ज्या वेळेला ते दाखवलं की बा रिहॅबिलिटेशन, कारण का तुमच्या ज्या बाबी आहे ते इतक्या चांगल्या तुम्ही मांडलेल्या त्याच्यात, आणि त्या सगळ्या करण्यासाठी जी टीम आहे, या सगळ्या नंददीपच्या टीमचं, इथे जी टीम आलेली आहे या सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. दानदातेमध्ये आदरणीय दादांबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. त्यांनी उदार अंतकरणाने हे दान दिलं आणि त्यातून हा पुरस्कार जो सुरू होतो, याकरता मी मेटकर कुटुंबाचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. अनेक दिग्गज आहे इथे, प्रत्येक जण एक एक संस्था आहे. मी प्रत्येकाचं नाव घ्यायचा विचार करत असताना माझं काम असणाऱ्या सरांनी आणि भैयासाहेबांनी हलकं केलं. मी प्रत्येकाचं फक्त विचारच करत होतो की यांनी जे जे नाव घेतलं ते सगळे नाव आपल्या आभार प्रदर्शनामध्ये आहे. आणि यामध्ये एक आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व इथे येऊन बसलेलं आहे, जे भारतातलंच आहे पण ऑस्ट्रेलियामध्ये एक रिनॉन सायंटिस्ट म्हणून काम करत. हरताळा या गावामध्ये असणाऱ्या पवित्रताई, थोडं उभं राहिला तर अधिक चांगलं, पवित्रताई गडलिंगे कुलकर्णी हे पण त्या इथे आपल्या कार्यक्रमाला आल्या. हरताळा नावाचं त्यांचं गाव आहे, तिथे त्यांनी 50 लाख रुपये त्या गावाच्या विकासासाठी दिले. म्हणजे मी राहते ऑस्ट्रेलियामध्ये पण माझं मन हरताळ्यामध्ये. अशा या ताईंचा परवालाच सरांकडे मी उल्लेख केला. सरांनी म्हटलं की सर म्हणे आपला कार्यक्रम पण आहे आणि भेट होईल, तर सर परवाला त्या पण चाललेल्या आहे. म्हणून मी त्यांना बोलावलं आणि फक्त एका हाकेवर 10 वाजता मी त्यांना फोन केला. त्यांचं ऑफिस सुरू होतं, म्हणजे 12-12:30 पर्यंत मी जॉईन होतो. आल्या सर ताई आपलं सुद्धा अभिनंदन. पण इथे आल्या आहेत तर आमच्या विद्यापीठाबरोबर सुद्धा आपण केमिस्ट्रीमधला एक मोठा सायंटिस्ट आहे, ऑस्ट्रेलियामधल्या युनिव्हर्सिटी किंवा गव्हर्नमेंट बरोबर आमचं विद्यापीठाचा कसं जुळता येईल याचाही आपण विचार करावा आणि आम्हाला सहकार्य करावं. या संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटीला अशी मी आपल्याला विनंती करेन. ही सगळी दिग्गज मंडळी मी सगळं पाहिल्यानंतर कुणाचं नाव घेऊ, कुणाचं सोडू, कारण सगळ्यांनाच मी व्हॉट्सअपवर सगळ्यांना पत्रिका देऊन बोलू. आणि आपण हा 10वा कार्यक्रम आहे आपला, की आपण सगळेजण कार्यक्रम म्हटलं की सगळेजण येतात. या ज्या निष्ठा आहे याचं मी मनापासून आभारच मानू शकतो. मी तुमच्या म्हणजे तुमचं सतत प्रेम राहावं, ऋणात राहावं असंच म्हणेल, कारण की अजून भरपूर कार्यक्रम घ्यायचे. तर आपण सगळी मंडळी इथे आलात, संदीपचं कौतुक केलं, खरोखर कौतुकासारखा आहे तो. पण त्या यवतमाळामध्ये अजून 4 अशा मोठ्या संस्था आहेत, त्यांचा आपल्या इथे अर्जुन होतं. एक वेळा त्यांचं फक्त काम बघा. म्हणजे मी त्या दिवशी झोपलो नाही, एका ठिकाणी गेलो तर जे पहिल्यांदा लहानपणी आपल्याला दाखवायचं की तुम्ही नरकामध्ये गेल्यानंतर कशा तुमच्या व्यथा राहील. 10 लोक अशा टपराचं एक शेड होतं, त्या 10 टपराच्या शेडमध्ये 3 तर नग्न आणि त्यांच्या अंगावर मास्क सुद्धा नव्हतं असं म्हणत, यातना होत्या अशा. आणि मी त्यांना विचारलं का हा वाट कशात आहे, तर सगळे केव्हा मरतील काही सांगता येत नाही आणि कोणी पण यांना नेत नाही. त्यावेळेला मला हे पडलं की ज्याला आपण जन्म देतो त्याला सुद्धा आपल्या आई वडिलांचं काहीच वाटत नाही. आणि अशा ते काम करणारी ही जी 3-4 संस्था आहे यांच्या, खरोखर यांचं काम आहे की ज्याच्यातून मानवतेबद्दलच्या आपल्या विचार दिशाच बदलू शकतात. तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की आपण या फावल्या वेळामध्ये गाडगेबाबांचं हे काम आपल्याला कसं समोर आहे. बऱ्याचशा संस्थेचे लोक आले. सर आपण जी कार्यशाळा घेतली होती त्या कार्यशाळेमुळे आता विद्यापीठात 7-8 दिवसाचे कॉलेजेस कार्यक्रम घेऊन आले. सर सेवाभावी संस्थेने सुद्धा काम केलं.
2-3 दिवसांनी ते सुद्धा काम करून राहिलं. एक खूप मोठं एक चित्र या दररोजच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामधनं होते. त्याबद्दल मी जितके काही इथे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आलेले आहेत त्यांचं मी मनापासून आभार मानल की आमचं दशसूत्री कॉलेजच नाही राबवून राहिलं आहे, तर आमचं दशसूत्री आपण सुद्धा सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून राबवून राहिलं. त्याबद्दल मी आपलं सुद्धा आभार मानल. त्याच्यामध्ये काही सुटलेली जी मंडळी आहे ती डॉक्टर ओमनवार सर जे फिजिक्स विभागाचे प्रमुख होते ते पुण्यावरनं आलीच. त्यानंतर सरपंच संघटनेचे अध्यक्ष, मागच्या वेळेला आम्ही सरपंच आणि संत गाडगेबाबा आणि सरपंचाची कर्तव्य यावर एक कार्यशाळा घेतली होती. जवळजवळ 200 सरपंच होती. संदीप समोर बा. संदीप चलो डन.